नमस्कार माऊली. स्त्रीवरती तिला छळणं, तिची हिंसा करणं याही पेक्षा एक वाईट गोष्ट आहे, ते म्हणजे तिला तुच्छपणे वागवणं, तिला सन्मान न देणं, तिला पाण्यात पाहणं, तिला कमी लेखणं. माऊली, वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या आपल्या स्त्रिया हा जुलूम सहन करत आले आहेत. परंतु तिला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तिला समर्थ झालंच पाहिजे. स्त्री समर्थ होतीच, पण तिला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी लागली आणि मग तिच्या मदतीला साक्षात देवी आली. माऊली, देवी, आजवर तुझ्या पूजेमध्ये कधी खंड पडू दिला नाही, हेळसांड होऊ दिली नाही आणि त्याच आशीर्वादामुळे हे सर्व सुख आमच्या घरावर वर्षते आहे. असाच कृपाशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे. देवी, देवी, हा कुठला अशुभ संकेत आहे? हा नको, कुठलेही वाईट संकट आमच्या घरावर येऊ देऊ नको. मी प्रार्थना करते देवी तुझ्याकडे. कोण आहात तुम्ही? रस्त्यात कसं आलात? व्यापारी दिसतोयस, तुझं सर्व साहित्य आमच्या स्वाधीन कर. नाही 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 नाही, तुम्हाला कसे द्यायचे? नाही, माझे कष्टाचे धन येते, मी असे कसे देईन तुम्हाला? हो मालक, हो असे काय करता? हो हे दरोडेखोर आहेत, यांच्या हातात हत्यार आहेत. ऐकलास? त्या म्हाताऱ्याचा ऐक, नाहीतर तुझं धन आणि तुझ्या जीवालाही तू मोक्षेल. नाही नाही नाही, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझे कष्टाचे धन आणि हे साहित्य माझ्या हातातून जाऊ देणार नाही मी. नाही नाही, याचे रक्षण करायला समर्थ आहे मी. हो, बघूच आता कोण कोणाचं रक्षण करते ती. नाही सोड, बंडरू बाबा. सर म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या, तू पण ये खाली. नाही नाही, ये म्हाताऱ्या. अरे सोडा, बंडरू बुवा सांभाळा. बंडरू बुवा, अरे ना. अरे माझे धन ना, माझे धन नका देऊ. माझे कष्टाचे बंडरू बुवा. काय करावे, काय करावे, काय करावे, कोणते कारण सांगावे म्हणजे मालिनीकडून धन प्राप्त करता येईल? कोणते कारण सांगावे? आणि आता ती तरी कशी विश्वास ठेवेल माझ्यावर? नाही नाही, पण हीच संधी आहे. जोपर्यंत सदाशिव घरात येत नाही तोपर्यंतच आपण मालिनीकडून धन प्राप्त करू शकतो. काय करावे, काय करावे? माझी बहीण साधी भोळी आहे, तिला सहज फसवता येऊ शकतं.
पण एकदा का सदाशिव घरी आला की त्याच्या व्यावहारिक प्रश्नांना उत्तर देता देता नाकी नऊ येतील. नाही नाही, असे पराभूत होऊन चालणार नाही देवदत्त. काहीतरी केले पाहिजे, काहीतरी उपाय शोधला पाहिजे. काय करावे, काय करावे? माझे धन काय झाले माझ्या आयुष्यात? हे काही सणात होताचे नव्हते झाले. किती किती कष्टाने कमवले होते मी सारे. मालक, असे खचून जाऊ नका. धन हे नेहमी चंचल असते. आज गेले तरी उद्या प्राप्त होईल ते. पण आपण सुखरूप आहोत हीच आपली खरी संपत्ती आहे मालक. नाही पांडुरंग बुवा, हो आयुष्यात धन नसेल तर कसली प्रगती, कसले सुख. शिवराव, असे म्हणू नका. हे पहा, आपणाला आता पहिल्यांदा घरी जाणे खूप महत्वाचे आहे. उठा बरे तुम्ही. अहो पण एवढे धन कुठून आणू मी आता? सदाशिवराव, धन पुन्हा प्राप्त होईल. चला बरं, आधी आपण घरी जाऊया. चला. माते, आपण असे एकाएकी मामाच्या घरी का चाललोय? का तुला त्याच्या घरी जावेसे वाटत नाही का? नाही नाही, तसे नाही, परंतु आज आपण खेळणार होतो ना. हो तर ते तर करायचेच आहे. मामा, देवांश, आणि हा खेळ माझा भाचा त्याच्या मामासोबत खेळणार आहे. चालेल ना? हो. आणि मला असं कळलंय की देवांश लपंडाव खेळण्यात खूपच निपुण झालाय. आता बघू तरी तो मामाला त्याच्यात पराभूत करतो का. हो चालेल, परंतु माते, तू पण आमच्यासोबत खेळणार ना लपंडाव? हो हो, माता सुद्धा खेळणार आहे. आणि ह्या बंधू बरोबर खूप गप्पा गोष्टी करणार आणि मस्तपैकी विश्रांती करणार. परंतु मी माझी ही बैलगाडी पण घेऊन येणार. हा? अरे बापरे, पंचायतच झाली. ही बैलगाडी ठेवायला आपल्या बैलगाडीत जागाच नाहीये. जा पटकन तू बघून ये जा, आपल्या बैलगाडीत जागा आहे का. हो. जा. किती निरागस आहे याचे बाल्य. त्यास कोणाची दृष्ट ना लागो. नाही लागणार, कोणाची दृष्ट लागणार नाही. आज किती दिवसांनी माझी बहीण माझ्या घरी येते आहे. पण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट तुला द्यायची. काय? हे घे. हे काय? कंठा कोणाचा आहे आणि मला कशास? नाही म्हणू नकोस मालिनी. मला खरोखर आवश्यकता असताना तूच माझ्या पाठीशी उभी राहिलीस आणि मला धन दिलेस, ज्याने मी खरोखर आज उभा आहे. आणि त्याची एका वेळी परतफेड करणं मला शक्य नाही. म्हणून हा कंठ तुझ्याजवळच ठेव. हे काय बोलतोयस तू देवदत्त? एका बहिणीच्या मायेची आणि प्रेमाची ही अशी परतफेड करत आहेस? नाही, मी नाही स्वीकारू शकत. हे नाही पटत. हे मला. हा तुझा चांगुलपणा आहे की तुला हे पटत नाहीये. हा कंठा मला याची जाणीव करून देतोय की माझे दायित्व काय आहे. त्यामुळे तरी तू हा घेच. तुला माझी शपथ आहे. ठीक आहे, इतकाच आग्रह करत आहेस तर मी हा स्वीकारते. परंतु मला हे अद्याप देखील पटलेले नाही. असे म्हणू नको ताई. उलट अशी प्रार्थना कर की माझ्याजवळ मुबलक धन येईल
आणि त्या धनातून तुला आणि देविकाला कैक अलंकार तुम्हाला भेट म्हणून देईन. निश्चितच तो दिवस उजाडेल. मी हा कंठा सुरक्षित ठिकाणी ठेवून येते. हो. हे उत्तम झाले. योजनेप्रमाणे माझा एक अलंकार तर इथे पोचला. आता हाच अलंकार, हेच धन माझ्या पुढ्यात आणून ठेवणार. चल निघूया. भ्राता, निघायचे का? हो. काय हो, कुठे घेऊन जाताय? अगं मालिनी आणि देवांश आलेत ना, तर देवांशला भूक लागली असेल म्हणून त्याला घेऊन जातोय. बाई बाई बाई, किती तो पुळका त्या लेकराचा. आणि हो, मी म्हणते दत्तकच घ्या तुम्ही त्याला. आणि काय हो, त्या पिढेला घरात घेऊन यायची काय गरज होती, तेही मुक्कामासाठी. जरा हळू बोल. अगं किती झालं तरी ती माझी बहीण नाही का? आणि मी तिचे आदरातिथ्य करायचं नाही, बंधू म्हणून माझे काहीतरी कर्तव्य आहे की नाही? माहितीये हो मला तुमचे तुमच्या बहिणीवरची प्रेम आणि माया. माझेच मेलीचे नशीब फुटके. हेच तुला कळत नाही. अगं जर तुला काही घबाड हाती लागावे असे वाटत असेल तर काही अंश दान करावा लागतो. आणि हे बघ, ताठा मिरवण्याआधी थोडे वाकावेच लागते. आणि जर आपल्याकडे तिच्यापेक्षा जास्ती धन व्हावे असे तुला वाटत असेल तर तो मार्ग तिच्याकडनंच आपल्याला समजेल ना. छेओ, काय बडबडताय? तिचे सर्व मार्ग धन्यव्यय होण्याचे आहे. केवळ आत्मिक सुख, मनाचे समाधान या नावाखाली ते धन लोकात वाटून द्यायचे. धन यायचे कुठलेही मार्ग तिच्याकडे नाहीत बघा. हे बघ, चुकतेस तू. तुझा माझ्यावर कधीच विश्वास नव्हता. निदान यावेळी तरी विश्वास ठेव. आणि मी तुला ज्या धनाच्या खाणीबद्दल सांगितले होते तिचा मार्ग मालिनी या घरात आल्याने अधिक सुखर होणार आहे. हीच माझी दैवी योजना आहे. तू केवळ आता बघतच राहा, हा देवदत्त आता काय करतो ते. बाय बाय ग. ऐका, शांतपणे ऐका. हे कार्य अत्यंत महत्वाचे आहे आणि ते तितकेच शांतपणे झाले पाहिजे. आणि जर का ते यशस्वी झाले तर प्रचंड लाभ होईल. विश्वास ठेवा, आजवर कुठलं बी काम फसलेलं नाही. तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही चोरी करू. अगदी योग्य, चोरीच करायची आहे. मी धनाने भरलेल्या फडताळाचा अचूक पत्ता तुम्हाला देतो. केवळ धनाने भरलेलं फडताळच रिकामं करायचंय, बाकी कुठेही हात लावायचा नाही. आणि जसे सांगितले तसे केले तर धनातील 1/3 वाटा तुमचा. मान्य, काळजीच करू नका. बोटांनी कापूस फिरवल्यासारखी चोरी होईल. कुणाला कळणार बी नाही नक्की काय झालंय. हेच हवं तुम्हाला. हा घ्या, जिथे चोरी करायची आहे तिथला नकाशा. हे बघा. चोरानो, तुम्ही मला दिलेले आश्वासन पाळताय की नाही हे मला कळेलच. कारण त्या धनाच्या फडताळात मी माझी एक खूण सोडली आहे. ती परत माझ्यापर्यंत आली म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे सगळे धन माझ्यापर्यंत आणले असा अर्थ होईल. मालक, अहो बघा कुठे आलो आहोत आपण. अहो आपण पुन्हा तीर्थक्षेत्री आलो आहोत. आपणास इथेच आधार मिळेल, इथेच सहाय्यता मिळेल निश्चित आपल्याला. नाही पांडुरंग बुवा,
आता एक पाऊल देखील उचलू शकत नाही मी. नाही मालक, असे म्हणू नका. मी पुढे मंदिरात जातो आणि तुमच्यासाठी सहाय्यता घेऊन येतो. तुम्ही बसा, आरामात बसा, मी आलोच. आजी, तुम्ही इथे, तुम्ही तर मगाशी. काय भगवंताच्या कृपेपेक्षा तुला तुझ्या कर्तृत्वावर लई विश्वास होता ना? काय रे, आता काय केलं तुझ्या कर्तृत्वानी? तुझ्या कर्तृत्वानी तुझी सोबत सोडली आणि आणून सोडलं तुला इथं भगवंताच्या पायाशी. आता नाही आजी, माझे फक्त धन हिरावून घेतले आहे. माझा विश्वास नाही, माझी उमेद नाही, माझा प्राण अद्याप आहे. तेच, तुझे प्राण अजून शिल्लक आहेत, कारण तुझ्या पाठीशी तुझ्या बायकोची पुण्याई आहे. अरे भगवंताची सेवा करती ती, भगवंतामोर पदर पसरती, म्हणून हे प्राण शिल्लक आहेत तुझे. फक्त धनच गेलंय समज. आणि एवढाच जर तुला तुझ्या कर्तृत्वावर विश्वास असेल ना, तर गेलेलं सगळं धन तुझ्या कर्तृत्वावर परत आणून दाखव. नाही आजी, तुम्ही खोटे बोलत आहात. माझे प्राण जिवंत आहेत, यात भगवंताचा काही आशीर्वाद उपयोगी आलेला नाहीये. आणि माझे धन अद्याप आहे माझ्या घरी, तेही सुरक्षित. जे हिरावले गेले तो केवळ एक सामान्य अंश होता. अजून माझं फडताळ मोहरांनी भरलेलं आहे. आत्ता जे घडले ते सत्य होते का? माऊली, स्त्री आणि पुरुष जेव्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकतात तेव्हा स्त्रीची शक्ती पुरुषाच्या तुलनेनं कमी पडते. पण याचा खूप चुकीचा अर्थ पुरुषांनी घेतलाय, आणि तो म्हणजे आपण सदा सर्वदा शक्तिमान आहोत. स्त्री आपल्या समोर उभी राहूच शकत नाही. माऊली, असा विचार करणं किती चुकीचं आहे. अगं, स्त्री म्हणजे सकल जगताची जननी आहे. सर्व वेदना सहन करून त्याच्यावर विजय प्राप्त करणारी शक्ती आहे. आणि तिला अबला समजून फार मोठी चूक केली आहे आपण सर्वांनी. स्त्री हे देवीचं रूप आहे. प्रसंगी दुर्गा, प्रसंगी लक्ष्मी, आणि कायमच सर्वश्रेष्ठ राहिली आहे ती माऊली. आपल्या कथेमधल्या या स्त्रीला बऱ्याच संकटांना सामोरं जायचं आहे. तेव्हा कसा असेल तिचा प्रवास, पाहूया पुढील भागात.